रेल्वे दुर्घटनेवरून सामनातून सरकारला खडे बोल सुनावण्यात आलेले आहेत। मुंब्रा दुर्घटनेतील बळी हे पाप रेल्वेचंच असं सामनात म्हटलेलं आहे। 4 प्रवाशांचे जीव गेल्यावर रेल्वेला जाग आली, पण रेल्वे मंत्र्यांनी सहवेदना व्यक्त केल्या नाही असं म्हणत सामनातून टीकास्त्र डागण्यात आलेलं आहे। सामनात नेमका काय म्हटलंय पाहूया आपण। वैष्णव जन तो तेणे कहिए, जे पीड पराये जाणे रे, हे गांधीजींचे अत्यंत आवडतं भजन होतं। जो दुसऱ्याची पीडा समजतो जाणतो तोच खरा वैष्णव, असा या ओळीचा अर्थ आहे। सध्या रेल्वे खात्याची धुरा ज्या वैष्णवांकडे आहे त्यांना ना मुंबईकर उपनगरीय रेल्वे प्रवाशांची पीडा आहे, त्रास याची जाणीव आहे, ना मुंब्रा दुर्घटनेतील दुर्दैवी मृत्यूंबद्दल सहवेदना व्यक्त करण्याचं सौजन्य। त्यांनी कितीही हात झटकले तरी कमालीचा असुरक्षित झालेला मुंबईतील लोकल प्रवास आणि मुंब्रा दुर्घटनेतील बळी हे पाप रेल्वेचंच आहे। त्याचं प्रायश्चित्त तुम्हाला घ्यावंच लागेल। मुंब्रा स्थानकाजवळ ज्या धोक्याच्या वळणावर ही दुर्घटना घडली त्या वळणासंदर्भात प्रवासी आणि प्रवासी संघटनांनी वारंवार इशारे दिले, मात्र रेल्वे प्रशासनाचं कानाचे पडदे त्यामुळे थरथरले सुद्धा नाहीयेत। जलद लोकलच्या मार्गिकेवर असलेले हे तीव्र वळण अत्यंत धोकादायक आहे। जलद लोकल तिथून मार्गक्रमण करत असताना दोनही बाजूंना जोरात हेलकावे खात असते, त्यामुळे दरवाजात लटकलेल्या प्रवाशांचा जीव ते काही क्षण अक्षरशः टांगणीला लागलेला असो। जीवाच्या आकांतानं खांब पकडून ठेवणं, एकमेकांना आधार देत तोल सांभाळणं एवढंच त्यांच्या हातात असतं। 4 प्रवाशांचे जीव गेल्यावर रेल्वेला जाग आली आहे, मात्र त्यामुळे त्या चौघांचे जीव परत येणार आहेत का हा सवाल सामनातून उपस्थित होतोय। त्यांची उद्ध्वस्त कुटुंब सावरली जाणार आहेत का? सर्वसामान्य प्रवाशांकरता लोकल प्रवास हा मौत का कुवा बनलाय, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे। इतकंच नाही तर मुंबईतील उपनगरीय प्रवाशांची वाढलेली संख्या, एसी लोकलची सुविधा यावरून टिमक्या वाजवणाऱ्या रेल्वे मंत्रालयातील रावसाहेबांना आणि रील मंत्र्यांना या भीषण वास्तवाची जाणीव तरी आहे का, असा सवाल सामनातून उपस्थित होतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।